अजिबात त्रास होत नाही. त्यानं आम्हाला ही एनर्जी दिली या म्हणून आम्ही या दिंडीत येतोय. तुळशीचा आनंद वेगळाच आहे, सांगता येत नाही आता. विठ्ठल काय आपल्याला वारीत भेटतोयच, त्यामुळे वारी दरवर्षी जमल तशी करायची. सावळा विठ्ठला तुझे रे मला वेडले लागले, वेड हे लागले, असा काहीसा अनुभव मला कोल्हापुरातील वाशी नाका परिसरामध्ये अनुभवायला मिळतोय. आज आषाढी एकादशीमुळे तर राजभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये मांदी आणि भक्तांची पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील वाशी नाका परिसरामध्ये तुम्ही पाहू शकताय भक्तांचा महापूर लोटलेला आहे. एकीकडे पंढरपूरमध्ये आषाढी वाडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, तर दुसरीकडे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा विठ्ठल भक्तीचा महापूर पाहायला मिळतोय. आज कोल्हापूर ते नंदवाळ अशी पालखी दिंडी मार्गस्थ झालेली आहे. कोल्हापुरातील मिरजकी टिकटीपासून ही दिंडी मार्गस्थ झाली आहे. कोल्हापुरातील नंदवाळला खूप विशेष असं महत्त्व आहे. कोल्हापुरातील नंदवाळला प्रति पंढरपूर असं म्हणलं जातं. दरवर्षी या नंदवाळला अशी दिंडी मोठ्या प्रमाणात मार्गस्थ होते. यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. लहान मुलं असो मोठी मुलं असो सगळ्या उत्साहाने या दिंडीमध्ये सहभागी होतात. महिलांनी तुम्ही पाहू शकता पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या आहेत आणि या दिंडीमध्ये या महिला सहभागी झाल्यात. आपण या महिलांशी बातचीत करूया. आजी कुठून आलाय तुम्ही? भादवण आजरा तालुका. एवढ्या लांबून? होय होय. किती वाजता आला असा? सकाळी 8ला. सकाळी 8ला. कुठं? इथं कोल्हापुरात. होय कोल्हापूरमध्ये. दरवर्षी होत आहे. दरवर्षी प्रमाणे. कसं वाटतंय असं अनुभवाला? आनंद होतोय जसं काय पंढरपुरात आलोय असं. होय होय. काय काय मजा करता? फुगडी घालणे, फेर धरून खेळणे, परत रिंगण खेळणे असे. तुम्ही डोक्यावर तुळस घेतलाय, याचं काय महत्व आहे? तुळशीचा आनंद वेगळाच आहे, सांगता येत नाही आता. नाही अनवाणी आहे तुम्ही. आता घातलंय लांबचा प्रवास आहे म्हणून. ओके. तुम्ही किती वर्ष झालं येत आहे? 4 वर्ष झाले. अनुभव कसा असतो? होय खूप छान आहे अनुभव. कुठं आलाय सा? इथं शिवाजी पेठेतून. असं दिंडी चालत तुम्ही 10 किलोमीटर जाताय, उपवास वगैरे धरताय, काय विठ्ठलाकडे काय मागणं असते? मागणं काय नाही, सगळं दिलेलं आहे विठ्ठलाला. हो हो. कधी अनुभूती आल्या का विठ्ठलाची? हो हो आला. काय हो तुम्ही काय सांगाल? काय छान अनुभूती छान येते. विठ्ठल काय आपल्याला वारीत भेटतोयच, त्यामुळे वारी दरवर्षी जमल तशी करायची. वारीचा अनुभव काय असतोय? वारी छान झाली. मी पण पहिल्यांदा झाले, थोडं जाते आता म्हणलं जायचं म्हणलं. घर काम वगैरे सांभाळत महिला येतात. होय. आज घर काम बाजूला ठेवायचं, आज जायचं. विठ्ठलासाठी आज बाजूला ठेवायचं. कितीला उठला? आज तरी 5:30ला. होय होय. चालत कसं जातं मला कळत पण नाही तिथपर्यंत. एवढं म्हणजे हे असते भक्तिमय वातावरण असतं. एवढे 10 किलोमीटर चालताय अनवाणी पायानं, त्रास वगैरे काय होत? काय नाही काही नाही, कळत पण नाही. 10 किलोमीटर चाललोय ते. काय होत नाही खरं म्हणजे दरवर्षी नंदवाळ ते कोल्हापूर अशी दिंडी मार्गस्थ होते. नंदवाळला प्रतिपंढरपूर असं म्हणलं जातं. असं सुद्धा म्हणलं जातं की नंदवाळमध्ये विठ्ठल आदल्या दिवशी तिथं येतात, आपल्या भक्तांना भेटतात आणि चालत चालत वारकऱ्यांसोबत सोलापूरच्या पंढरपूरमध्ये येतात आणि आपल्या भक्तांना भेटतात. असं अनन्यसाधारण महत्व त्या नंदवाळला आहे आणि त्या नंदवाळला आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी इथं तुम्ही बघू शकता भक्तांचा किती आनंद चेहऱ्यावर दिसतोय. आनंद त्यांचा गगनात मावना. इथं आपल्यासोबत एक काका आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काका कुठून आलायचा? आजऱ्यावरून आलो. आजऱ्यावर. एवढा लांब ना? हो, गेली 15 वर्ष येतोय. 15 वर्ष येतात. हो. मग काय सांगा, काय अनुभव आहे 15 वर्ष? म्हणजे दिवसेंदिवस आमची एनर्जी वाढत आहे पण कमी होत नाही. माझं वय आहे 68 वर्षे आणि आज ही तरुणासारखा या दिंडीत नाचतोय. या एनर्जीचं राज काय आहे? या एनर्जीचं रहस्य काय आहे? हे आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक आहे. बरं, काय विठ्ठलाचं काय मागणं काय आहे? काय आमचं मागणं विठ्ठलाकडे काही नाही आहे. असं आम्हाला समाधान सुखी ठेवलेलं आहे, तसंच ठेवू, बाकी काही नाही. 10 ते 12 असं लांब तुम्ही एवढा प्रवास करताय किलोमीटर, त्रास वगैरे होत नाही या वयामध्ये तुम्ही करताय? अजिबातच नाही, अजिबात त्रास होत नाही.
त्यानं आम्हाला ही एनर्जी दिली या म्हणून आम्ही या दिंडीत येतोय. तुम्ही पाहू शकता या 15 वर्षे एकटा येत होतो काय, आज माझ्या जवळ बरोबर जवळ 70 माणसं आहेत. 70 पूर्ण गावातल्या लोकांना घेऊन आला का? 4 गावचे लोक माझ्या बरोबर येतात. 4 गावचे म्हणजे तुम्ही सुरुवात केली आहे. सुरुवात मी केली. सुरुवात केली. हो. अनुभव कसा असतो? चालताय तुम्ही 10-12 काय काय गंमत काय काय मजा करताय? काय हे अभंग गवळणी म्हणत दिंडी म्हणत कधी आम्ही मुकामला पोहोचलो कळत पण नाही. आमच्यासाठी एक अभंग गाता का? गातो की हा? आमचे प्रेक्षक बघायला तुम्हाला. वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय चुका पंढरीचा, परिणय चुका पंढरीचा, पंढरीशी नाही कोणा अभिमान, पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पंढरीशी नाही कोणा अभिमान, कोणा पंढरीशी नाही कोणा अभिमान. विठ्ठलाचं वेड मी फक्त ऐकलं होतं. म्हणलं जातं की भले भले सुद्धा वारकरी विठ्ठलासाठी वेडे असतात आणि हे आता मी अनुभवलंय सुद्धा. वयाच्या इतक्या वर्षी सुद्धा हे आजोबा चालत येतात ह्याला नंदवाळला चाली दिंडी करतात आणि त्यांची ती एनर्जी तुम्ही पाहिली असेल. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद उत्साह पाहायला मिळतोय. आता आपण पाहूयात काही महिला आहेत त्या फुगड्या खेळत आहेत. बघा तुम्ही किती त्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय त्यांच्या. रिंगण महिलांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये महिला फुगड्या घालत आहेत. विठ्ठलाच्या नामघोषात इथं सगळं भक्तिमय चैतन्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत काही महिला आहेत ज्या आता फुगड्या घालत होत्या. काय अनुभव आहे? खूप छान वाटते. दरवर्षी जातो आम्ही. किती वर्ष झालं करायला लागलाय वारी? 4-5 वर्ष झालं. काय अनुभव काय असतो हा? तुम्ही असं येताय फुगड्या वगैरे खेळताय. छान वाटते. आजचा दिवस खूप वेगळा असतो. एनर्जी कुठे येते? एनर्जी खूप छान येते. दरवर्षी आम्ही वारीतून नंदवा पण जातो तर तो एक्सपिरियन्स खूप छान आहे आमच्यासाठी. उपवास वगैरे केलाय का? हो, उपवास केलाय. सकाळी किती वाजता वगैरे उठणं होतं? घर वगैरे सांभाळत कसं करताय? सकाळी 6 वगैरे 6 वाजेपासून चालू होती पूजा, हे ते फराळ वगैरे. तो मस्त वाटतं ओव्हरऑल. एक ती ऊर्जा म्हणा किंवा तो एक आनंद खूप छान असतो. सगळी फॅमिली घेऊन येताय का? हो हो, मम्मी आले, बहीण आले, आमच्या गल्लीच्या बायका वगैरे सगळेच येतो आम्ही. बस. तुमचा काय अनुभव आहे? छान वाटतंय. छान वाटतंय. एकदम छान वाटतंय. 2-5 वर्ष झाली. आमची 5 वर्ष झाली. काय विठ्ठलाची प्रचिती आल्या काय? हो हो, आली आली. आपलं काय काम जे चाललंय ते आयुष्य विठ्ठलाचं आशीर्वाद चाललंय. तो मस्त उत्तम चालू आहे सगळं. छान. तर तुम्ही पाहिलात महिलांच्या प्रतिक्रिया. विठ्ठलाच्या कृपेने सगळं चांगलं चालू आहे. 4-4, 5-5 वर्ष झालं ही दिंडी ते पायी चालत येत आहेत आणि त्याच्या चेहऱ्यात आनंद तुम्ही पाहिलाच असेल. आपण पुढे पण बघूया या दिंडीमध्ये काय काय आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मी सगळं या दिंडीचा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कोल्हापूर ते नंदवाळ दिंडीसाठी महिलांची संख्या बघू शकता. मोठ्या संख्येने महिला इथं जमा झालेल्या आहेत. पारंपरिक वेशभूषा परिधान करून विठ्ठलाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत. विठ्ठलाच्या भक्ती, विठ्ठलाचे भजन गात, विठ्ठलाच्या नामस्मरणमध्ये महिला तल्लीन झालेल्या आहेत. यासोबतच तुम्ही पाहू शकताय वासुदेव आला रे वासुदेव आला. आपल्या घराच्या बाहेर कायम आपण वासुदेव पाहत असतो, पण इथं पण पहा, इथे एक वासुदेवचे वेशभूषा केलेले 2 वासुदेव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बघा ते नाचत आहेत. ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊलीचं गाणं मध्ये ते तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतात. आपल्यासोबत ते वासुदेव आहेत. काय सांगणार? किती वर्ष झालं आता?
ए ज्ञानोबा माऊली ए वासुदेव पावली माऊली गा ज्ञानोबा माऊली वासुदेव पावली गा वासुदेव पावली ए ज्ञानोबा माऊली गा ज्ञानोबा माऊली. ही दिंडी म्हणजे भक्ती आणि शक्तीचं प्रतीक म्हणलं तरी चालेल नाही. आपल्या देवाला भेटायची ती ओढ, ती तळमळ त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असते, त्या आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असते आणि याचं वर्णन करणं पण कधी कधी कमी पडतंय. जेवढी ओढ देवाला आपल्या भक्ताची असते ना, तेवढ्या 10 पटीने ओढ भक्ताला आपल्या देवाला भेटायची असत्या. कधी आपल्या देवाला भेटणार, कधी आपल्या देवाला आपल्या आयुष्यातलं सगळं सांगणार, आपलं सुख दुःख सांगणार, कधी आपल्या देवाला बघणार, याची तळमळ या भक्तांमध्ये पाहायला मिळत असते. आजची पिढी कायम आपल्याला सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर रील्स बघत बसताना आपल्याला पाहायला मिळते. पण दुसरीकडे आजची पिढी तुम्ही बघू शकताय, आपल्या नंदवाळच्या या दिंडीला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. पुरी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये गाणं गात आहेत, नाचत आहेत, त्यांचा उत्साह दिसत आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात आनंदानं गाणं गात आहेत. आता आपण इथल्या मुलींशी जरा बातचीत करूया. नाव काय तुझं? किरण माने. कितवीला आहेस? मी ग्रॅज्युएशन झालंय माझं. कितवी दिंडी आहे तुझी? माझी पहिलीच दिंडी आहे. काय अनुभव आहे पहिल्या दिंडीचा? खूप छान वाटतंय. भरपूर लोकांनी सहभागी व्हावं. स्वतःचा आनंद आपल्याला खूप मिळतो ह्याच्यामधून. सर्वांनी यावं आणि आनंद लुटावा हे सांगेन. आताच्या पिढीला काय सांगणार तू, जे मुलं रील्स बघत बसतात, मोबाईल बघत बसतात, हे कुठेतरी आनंद ते मिस करतात असं वाटत नाही का? हो, खूप आनंद मिस करतात. म्हणजे प्रत्येकाला माझं सांगणं आहे, तुम्ही बघा रील्स वगैरे, पण थोडं प्रमाण कमी करा. पण ह्याच्यामध्ये पण तुम्ही भरपूर सहभागी व्हा. ह्याच्यामध्ये जो आनंद मिळतो आपल्याला तो कशामध्येच मिळत नाही हे मी सांगू शकते. नाव काय तुझं? नुपूर नितीन खालकर. कितवीला आहेस? 11वी. होय. बर का, कितवं वर्ष आहे तुझं? तिसरं वर्ष आहे. पायी जातीस तू नंदवाळा? म्हणजे इथपर्यंत जाणार या वर्षी. मग काय अनुभव काय असतो? छान असतोय, म्हणजे आनंद मिळतोय. ज्ञानेश्वरी सूर्यवंशी. 11वीला आहे. छान वाटतंय जायला यातून. संस्कृती पाटील. छान वाटायलंय. 10वीला आहे आता. होय. वैदेही विनायक मेंगाने. तिसरं. आता सोशल मीडियाच्या 35 वर्ष होत आली. मी पहिल्या वर्षीपासून येते. आजीचं 35 वर्ष झाले. बरं आजी सांगा, अनुभव काय आहे? पहिल्या वर्षीपासून आम्हाला एवढं त्या माणसाने सोय केली काय, पाय धुवायला गरम पाणी, खिचडी, चहा, कॉफी सगळं दिलं व्यवस्थित. मग आम्ही तिथं भजन म्हणलं पहिल्या वर्षी. आणि फार नव्हती माणसं, 50 माणसं होते. 50 माणसापासून सुरुवात केली ना? कशी झाली या दिंडीला सुरुवात कशी झाली आजी? सुरुवात तिथूनच झाली. ह्याच्या बारीक विठोबा आहे ना, मिरज का तिकडे तिथून झाली. आम्ही सगळ्या बायकांनी ठरवलं, पुरुषांनी ठरवलं आपण जाऊया. काही नव्हतं, धान पताक असं काही नव्हतं, तरी आम्ही नुसतं गेलो. काय चालत गेलो आम्ही. काय अनुभव होता? आता तेव्हापासून सुरुवात केलेली, आता हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. हजारी लाखानं म्हणा, लाखांना लोक सहभागी होतात. अनुभव कसं वाटतं ते बघून? खूप बरं वाटतंय पांडुरंगाला पाहताना. आणि अजूनही मी गर्दीत गेले तरी पायीत उभा राहून गाणी म्हणत दर्शन घेऊन येते विठ्ठलाचं. खूप मला आवड आहे विठ्ठलाची गाणी म्हणायची. म्हणा की मग आमच्यासाठी पण. म्हणजे की दादा की म्हणजे ना, आमच्या चालीवर म्हणणार करा. चालेल ना? चालेल ना. हा म्हणून म्हणते. पंढरीला जाते निमिका ग, पंढरीला जाते विठूचा मला वेड आणि मला ग, विठूचा मला वेड.
विठ्ठल एका देव बोळ्या या भक्तीला अगं विठ्ठल आल्यात माझ्या घरी आल्यात माझ्या घरी विठ्ठलाला निवाडायला आणि माझ्या घरी नव्हते नि एका काही मनाला चिंता पडली देवाला काही वाढू आणि मी का ग देवाला काही वाढू बालयुगांध्रोर त्यो का ग कणी सकाळी होता पदर पसरला आणि मला रे सत्वाला हारू नको विठ्ठल आल्यात माझ्या घरी लय गांधर्वानी आणि उष्टग कणीस मला दिलं उषा कणसाचा केला पात आणि पांडुग रंग जेवला पोट बर तुमच्या पायाला काय लागले काय? नाही नाही या एज मध्ये पण करताय, चांगली गोष्ट आहे. सुरुवात तुम्ही केल्या. हा, सुरुवात आमचीच आहे पहिली. तुमचं नाव काय हो? अंजना बाळकृष्ण काशीद. शिवाजी पेठ. या काही नव्हती, 50 माणसं होते आणि काय तुम्हाला पाहिजे असलं तर सगळं देतो. तिथं लोकांनी आमची खूप सोय केली. गरम पाणी दिलं पाय धुवायला, कॉफी आणून दिली, खिचडी दिली. पहिल्यांदा दिंडी आल्या म्हणून सगळ्या लोकांच्या आरत्या करून पाया पडली. खूप लोकांनी त्या केलं चांगलं नंदवाळचे. आमचं आभारी आहोत. आजीने आपलं तिने सुरुवात केली या दिंडीची आणि आपल्या पहिल्या दिंडीची तिने अनुभव आपल्याला सांगितला. विठ्ठलासाठी गाणं सुद्धा गायलं. या गाणं गाताना तिने आपल्या आयुष्याचं दुखणं आपल्या माऊलीला सांगण्याचा प्रयत्न केला, व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. एकीकडे आजीचा अनुभव बघितला तर दुसरीकडं आपले सोशल मीडियावर आपली जेनजीची प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळाला. आजच्या जेनजी आपली परंपरा संस्कृती जपताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले.